अपराजिता, गौकर्ण, निसर्ग स्वतः सांगतो आपल्याला आता हे बी ग्रो करण्याची वेळ आलेली आहे. बघा बी पडलेलं असं ते वेल बघा इकडून तिकडून दोन याच्यात तयार झालेले आहे. मी अशाच टाकले होते की काहीतरी आकार देण्यासाठी. आणि आधीचा जो वेल होता ना त्यालाही बघा फुलं यायला सुरुवात झालेली आहे. आणि याची मी कटाई केली होती की जे खराब झालेले होते ते. तुम्ही पण आता कटाई करू शकता. झाडांना खत पाहिजे असेल तर खत देऊ शकता. मी तर याला फारसं खत देत नाही कोणतं, कारण मला माहीत आहे हे खत न देताही याला भरपूर फुलं येतात जेव्हा याचा टाईम येते तेव्हा. फक्त मी सुकलेल्या पानांचा उपयोग करते. किचन वेस्ट तुम्ही याला आहे ना केळीच्या सालीचं पाणी वगैरे देऊ शकता. अशा घरगुती खतांचा उपयोग करून सुद्धा याला भरपूर फुलं येतात. या झाडाला देशात नाही तर परदेशात सुद्धा मागणी आहे, कारण मी परदेशात एक वेळा बघितले होते हे फुलं विकायला होते आणि मी बीसुद्धा ठेवलेलं आहे, कोणी जर मागितलं तर कोणाला द्यायसाठी. आणि मला याची इतकी आवड लागली होती मागच्या वर्षी, कारण याचे उपयोग खूप आहे आणि म्हणून मी वेगवेगळ्या रंगाचे फुलं आवडीनं म्हणून आणलेले आहे. बी तसंच राहिलं होतं काही दिवस, कारण मला माहीत होतं तेव्हा मी लावून बघितले आणि त्याची ग्रोथ एवढी चांगली नव्हती झाली. पण आता चांगला टाईम आहे, जेव्हा चांगला टाईम येते ना तेव्हा बी लावलं ना खूप उपयोगाला येते. आता मी बी लावण्यासाठी बघा इथं बकेटमध्ये सुकलेलं पानं भरून घेते, त्याच्यावर थोडीशी माती टाकते. जसं जसं वेल आपला खाली जाईल तसं तसं त्याला खतसुद्धा मिळेल आणि मातीसुद्धा छान तयार होईल. म्हणून काही बी मी आता याच्यातच अशा पद्धतीने पानं टाकले, थोडीशी माती टाकली, परत त्याच्यावर पानं टाकेल, परत थोडीशी माती टाकेल. अशा पद्धतीने जर भरलं ना तर खत लवकर तयार होते आणि बीसुद्धा लागेल. अपराजिताची आहे ना याचा मस्त पाण्यामध्ये उकडून वगैरे प्यायला खूप छान उपयोगी होते. बरेच बिमाऱ्या आपल्यापासून लांब राहतील. आणि निसर्गाने एवढं भरभरून दिलं, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर काही आपण कंटाळा करतो, म्हणून याचा असा उपयोग केला पाहिजे. आता बघा मी कुंडी भरून घेतली. काही बी मी याच्यामध्ये लावते, कारण वेगवेगळे रंग मला दिसले होते म्हणून मी ऑनलाईन बी बोलवले होते मागच्या वेळेस, पण मी तेव्हा लावले नाही कारण टाईम निघून गेलेला होता हिवाळ्यात. आणि म्हटलं आता चांगला ग्रोथचा टाईम आहे तर आता हे बी काही याच्यात लावते, काही कॅरीमध्ये लावते आणि थोडेसे बी वाचून ठेवायचे. बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये मी बी टाकून आहे ना 2-3 बी याच्यात लावते आणि बाकीची बी कॅरीमध्ये लावते किंवा कुठेतरी जिथं जागा असेल तिथं लावेल बघा या पद्धतीने. आणि तुम्ही पण अपराजिता लावला नसेल तर नक्की लावा, कारण आता उन्हाळ्यापासून तर पावसाळ्यात तर इतके जास्त फुलं येतात ना याला की पावसाळ्यामध्ये फुलांची साईजसुद्धा मोठी होते, कारण वातावरणावर बरेचदा अवलंबून असते या सगळ्या गोष्टी. बघूया आता थोडेसे मी याच्यात सुद्धा टाकून घेते या कुंडीत आणि जशी वेल निघते तेव्हा मी काढून लावेल, कारण जागा इतकी लागते ना की भरपूर लावायचा हे तर खूप असते की हे लावू का ते लावू, कारण त्याची आवड असते. पण हळूहळू बघा बागेमध्ये असं काम चालू असते. कामासोबत आहे ना हे जेव्हा पक्षी वगैरे दाणे खायला येतात ना यांना बघण्यामध्ये पण थोडासा टाईम मी घालवत असते, कारण त्याच्यात मला आनंद मिळते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला पाहिजे असेल ते बी बघा अशा पद्धतीने तुम्हाला कोणतेही सुकलेलं बी असते ना या झाडावर तिथे तुम्हाला मिळून जाईल ज्यांच्याकडे हे वेल आहे. माझ्याकडे ते मी अशी जमा करून ठेवत असते, कारण मागे खूप शेंगा यायच्या तरी मी फुलं तोडत राहायची. याचे फुलं जर तुम्ही तोडाल नाही ना याच्यावर भरपूर बी तयार होते, मग फुलांची संख्या कमी होते. फुलं जास्त पाहिजे असेल तर बी तयार होऊ द्यायचं नाही, बी पाहिजे असेल तर मात्र तुम्ही होऊ देऊ शकता. अशा पद्धतीने अपराजिताची आज मी तुम्हाला माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. काळजी घ्या आणि नक्कीच हा वेल तुमच्या दारात लावा.